नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत तांदळाची खीर जी पितरांना बनवली जाते। चला तर पाहूयात रेसिपी। त्यासाठी आपल्याला लागणार आहे 1/3 कप बासमती राईस। तुम्ही कोणताही राईस वापरला तरी चालेल। तांदळाला आपण प्रथम धुवून व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे आणि थोडासा कोरडा झाल्यानंतर आपल्याला यामध्ये 1 चम्मच तूप टाकून व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। भाजलेले तांदूळ आपण आता थोडे थंड होऊ देऊयात। बदामांमध्ये गरम पाणी टाकून आपण ते थोडे भिजवून घेऊयात। आपल्याला त्याची नंतर पेस्ट करायची आहे। त्याचबरोबर मी दुधामध्ये थोडं केशर टाकून ठेवलेलं आहे, म्हणजे त्या खिरीला छान कलर येण्यास मदत होईल। आता आपण ओल्या नारळाचे तुकडे करून ते मिक्सर मधून बारीक करून घेऊयात। भाजलेले तांदूळ आता थंड झालेले आहेत। आता आपण त्यांना मिक्सर मधून रवाळ असं दळून घ्यायचं आहे। आता कढईमध्ये 2 ते 3 चमचे तूप टाकायचं आहे आणि हे रवाळ मिश्रण आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। 1 मिनिटानंतर आपल्याला यामध्ये ओल्या खोबऱ्याचा कीस टाकायचा आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे। 1 ते 2 मिनिटं हे परतल्यानंतर यामध्ये मी 1 वाटी गरम पाणी टाकणार आहे आणि यानंतर आपण यामध्ये आता अर्धा लिटर दूध टाकणार आहोत। हे दूध व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला ही खीर थोड्या वेळासाठी उकळू द्यायची आहे, म्हणजे रवाळ तांदूळ शिजेल। लो मीडियम फ्लेमवर आपल्याला ही खीर उकळून घ्यायची आहे। भिजलेल्या बदामांची साल काढून मी त्याची आता इथे पेस्ट बनवलेली आहे आणि ती पेस्ट आपण या खिरीमध्ये मिक्स करणार आहोत। हळूहळू आपली खीर ही घट्ट व्हायला सुरुवात होत आहे आणि या स्टेजला तुम्ही साखर देखील टाकू शकता, परंतु मी ही साखर सगळ्यात लास्ट टाकणार आहे। त्याआधी आपण सगळे बारीक चिरलेले ड्रायफ्रुट्स यामध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। इन्ग्रेडियंट्स आणि मेथडसाठी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा। यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत 1 चमचा वेलची पावडर आणि थोडंसं जायफळ। त्याचबरोबर कलर छान येण्यासाठी आपण केशर टाकलेलं दूध यामध्ये टाकून आता व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। 2 मिनिटांसाठी उकळू द्यायचं आहे। साखर टाकण्याआधी आमच्या शुगर पेशंटसाठी मी ही थोडीशी खीर टेस्टसाठी काढत आहे आणि नंतर साखर टाकून 2 ते 3 मिनिटांसाठी परत उकळू द्यायची आहे। अर्धी वाटी साखर टाकून मी आता हे व्यवस्थित उकळू देत आहे। अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता आपली खीर ही रेडी झालेली आहे। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। टिल देन टेक केअर, हॅपी कुकिंग, बाय बाय।